आपल्या फलंदाजांनी विजयाचा पाया रचला आणि गोलंदाजांनी त्याला कळत चढवला असा एक नवा इतिहास आज इकडे ह्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये घडलेला आहे आणि एक दणदणीत असा विजय मिळवून भारताने अखेर वर्ल्ड कप जिंकलेला आहे. एक इतिहास घडवलेला आहे कारण की वर्ल्ड कपच्या इतिहासात कधीही कुठल्याही संघाने सलग दोनदा विश्वकप जिंकला होता आणि यजमान संघ कधीही वर्ल्ड कप विजेता झाला होता. असा दुहेरी पराक्रम भारतीय संघाने केला. कौतुक करावं लागेल भारतीय फलंदाजाचं. खरं तर आपण टॉस हरलो होतो पण मॅच जिंकण्याचा एक पराक्रम भारतीय संघाने केलाय. खरं तर आज जेव्हा टॉस आपण हरलो होतो तेव्हा थोडंसं शंका होती की न्यूझीलंड संघ आपल्याला पूर्णपणे गुंडाळून टाकेल, पण तसं काही घडलं नाही कारण की जे आपले खरं तर अभिषेकला सूर गवसला होता, पण ही अशी मॅच होती जिथं अभिषेकला वेळीच सूर गवसला आणि त्यांनी ज्या रीतीने सुपर फास्ट तुफानी असं अर्धशतक केलं. त्यानंतर संजू सॅमसनने त्याची झालेली मोठी अशी भागीदारी आणि सगळ्यात म्हणजे ईशान किशन त्याला दिलेली साथ. ईशान किशन असू दे, संजू सॅमसन असू दे आणि अभिषेकनी जो अर्धशतकीचा पराक्रमी धावसंख्या उभारली तिथेच भारताच्या विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर पुन्हा एकदा खरं तर कर्णधार सूर्यकुमारने जरी भोपळा फोडला असला तरी बाकीच्या संघांनी दमदार कामगिरी केली आणि एक मोठं असं डोंगर एवढी धावसंख्या न्यूझीलंड समोर ठेवली. तिचं पार करणं कठीण होतं कारण की जी आपली मुंबईची मॅच होती त्या मुंबईच्या मॅच मध्ये पण असंच घडलं होतं. आपण मोठी धावसंख्या उभी केली होती, संघावर दर्पण टाकलं होतं. तीच रणाने ती पुन्हा एकदा भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध यशस्वी करून दाखवली आहे. विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. याआधी 2007, त्यानंतर 2024 आणि आता 2026 हे सलग 2 वेळा भारताने T20 वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलेलं आहे. Sanju's native emotions and feelings, how they express, but it is when the limit level because there is more media. It is covering the match full time, so we have to control our emotions. That is one. If the media's level is very less, then it is beyond going 100%. Okay, all the best, and we are happy. Thank you. Thank you. आणि आता आपण परत एकदा मुंबईत शिवाजी पार्क मध्ये जाऊया. तिथून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत. कपिल, मोठा विजय मिळवलेला आहे भारतीय संघाने आणि क्रिकेट प्रेमींचा उत्साह जरा सुद्धा कमी होताना दिसत नाहीये. काय म्हणतं शिवाजी पार्क? नक्कीच दृश्य बघू शकते माझ्या मागे थेट लोक अजूनही नाचत आहेत, अजूनही त्या उत्साहात आहे. एक मोठा इतिहास घडला आणि मुंबईकरांसाठी खूप महत्वाचा आहे. कॅप्टन आहे त्या प्लेयरनी हा वर्ल्ड कप आणलेला आहे. 2024 मध्ये कॅप्टन होता आणि आता 2026 कॅप्टन आहे. मुंबईचा विजयी विजेतेपद दिसतोय आणि एक वेगळा आनंद एकंदरीतच पाहिलं तर खरंच वेगळं दृश्य इथे पाहायला मिळत आहे. आता काय रिएक्शन पाहिजे? रिएक्शन तर तुम्ही बघूच शकता. इंडिया आपल्याकडे तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे इथे महिला वर्गही आहेत. त्यांच्याकडे जाणून घ्या आपण दादा, त्यांना काय वाटतंय खरं तर काय रिएक्शन? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. काय रिएक्शन आहे? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. ऑब्विसली खूप मोठा गिफ्ट दिला. थँक्यू टू इंडिया टीम. वी लव्ह यू. भारत माता की, भारत माता की. कसं वाटतं? सगळे रेकॉर्ड मोडून आपली टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप आलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. रोहित शर्मा काय रिएक्शन आहेत इथे? खरं तर शिवाजी पार्क हा कधी असा शिवाजी पार्क कोणी पाहिला नाही. नेहमी तिथे मॅचेस होत असतात, वेगळं काही घडत असतं, परंतु आज म्हणता वेगळा शिवाजी पार्क इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत अजून जो जोश आहे तो जोश कायम आहे. इतिहास घडलेला आहे आणि मुंबईसाठी महत्वाचं म्हणजे मुंबईचा कॅप्टन आहे. मुंबईचा कॅप्टननी हा विजय घडून आणलेला आहे. 2024ला मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा, मुंबईचा मुलगा रोहित शर्मा यांनी इतिहास घडवला होता आणि आता 2026ला सूर्या यांनी हा इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय, वेगळा जोश या लोकांमध्ये आहे. बुमराहने जे केलेलं आहे ते कोणी विसरू शकत नाही. बुमराहनी जो टर्निंग पॉईंट दिलेला आहे ते कोणी विसरू शकत नाहीये. दादा, बुमराह होतं काय वर्षी? एक मिनिट. एकंदरीतच पाहिलं तर सर्व जोश मध्ये वेगळ्या आनंदात आहे.
अशाही इथे घोषणा होत आहेत. तर मुंबई म्हटलं तर रोहित शर्मा आणि T20 वर्ल्ड कप म्हटलं तर रोहित शर्मा हे गणित जुळलेलं आहे. त्यामुळे रोहित शर्माबद्दलही इथे जल्लोष होताना पाहायला मिळत आहे. बरोबर, रोहित शर्माचा जयघोष बघायला मिळतोय, तर रोहित शर्माच्या नावाचा जय जयकार सुद्धा बघायला मिळतोय. पण कपिल, एक महत्वाचा प्रश्न, आजची मॅच ही खरंच जबरदस्त होती. म्हणजे भारतीय फलंदाज असेल किंवा गोलंदाज असेल, सगळ्यांचा खेळ हा वारंवार बघावा असा होता. पण आजच्या या संपूर्ण मॅच मधला कुठला प्रसंग या क्रिकेट प्रेमींना सगळ्यात जास्त आवडला, जरा त्यांच्याच तोंडून ऐकूया. नक्कीच त्यांच्याकडनं ऐकूया का त्यांना खरं कोणता काही तुम्ही मॅच बघितलेली आहे, पण तुला सर्वात आवडता आज कोणता क्षण होता? संजू सॅमसनने खूप चांगलं केलं. दॅट वॉज दादा, तुला कोणता आवडता क्षण होता आज पुन्हा क्रिकेट आज पुन्हा मॅच मध्ये कोणता तुझा क्षण आवडता होता? संजू सॅमसनची 6 सर्व 6 मारली. इंडिया ने जीत की हैट्रिक लगाई है वर्ल्ड कप में लगातार उनकी ये तीसरी T20 विजय है. बहुत ही मजा आया है सर. कौन सा मूवमेंट आपको बहुत पसंद है? बहुत ही अच्छा पावरफुल इंडिया इज द वेरी बेस्ट. सर, कोणता क्षण तुम्हाला आवडला आज पुन्हा क्रिकेटमध्ये? सर, बुमराची बॉलिंग आणि सॅमसन सिंगची बॅटिंग जी आम्हाला आवडली ना, आयुष्यात आम्ही कधी विसरणार नाही. हे क्षण होता आमच्यासाठी आज. बुमराची बूम बूम बॉलिंग आणि संजू सॅमसनची बूम बूम बॅटिंग हा क्षण आमच्यासाठी खूप आवडीचा क्षण होता. आजचा ऐतिहासिक क्षण होता असं इथल्या मुंबईकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीतच काही आठवणी या मैदानातून घेऊन जात आहेत. काही आठवणी इथे महत्वाच्या आठवणी इथून घेऊन जातात. ऐतिहासिक आठवणी इथून घेऊन जात आहेत. खरं तर मुंबईचा राजा रोहित ज्या शर्मा अहमदाबाद मध्ये हा ऐतिहासिक विजय भारतीय संघाने मिळवलेला आहे, तिथून आपले प्रतिनिधी संजय दुधाने आता आपल्या सोबत आहेत. संजय, देशभरात इतका जल्लोष सुरू आहे, अहमदाबाद मध्ये काय माहोल आहे? मोठा जल्लोष प्रत्येक ठिकाणी सध्या आहे. सगळीकडे ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळतोय, फटाक्यांची आतिषबाजी आहे. त्याच्यामुळे आपला आवाज आपल्या प्रतिनिधीपर्यंत जात नाहीये. पण हा जल्लोष आणि हा उत्साह आणि त्याचा आवाज आपल्यापर्यंत येतोय. हा आवाज आहे भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचा. हा जल्लोष आहे. काही वेळापूर्वी आपण शिवाजी पार्क मध्ये कसा जल्लोष सुरू आहे ते बघितलं. आता पुन्हा एकदा आपण जाऊयात नागपूरमध्ये. आपले प्रतिनिधी अमर काणे आता आपल्या सोबत आहेत. अमर, तोडीसतोड फलंदाजांच्या कामगिरी सोबतच आणखी कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, ती म्हणजे भारतीय गोलंदाजांची सुद्धा. आता काही प्रतिक्रिया आपण बघितलं तर बुमराचं देखील खूप कौतुक करताय. बुमराच्या खेळीबद्दल काय सांगाल आजच्या? नाही, अफलातून अशी आहे. खरं तर इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्ये त्यांनी टाकलेला जो 17वा ओव्हर होता तोच निर्णायक ठरला. त्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स दिले होते. त्यामुळे कुठेतरी आपण 7 रन्सनी ती मोठा जे 40 ओव्हरमध्ये 500 रन्स निघतात आणि एखादा बॉलर येऊन फक्त एका ओव्हरमध्ये निर्णायक ओव्हरमध्ये 6 रन देतो फक्त. मग त्याच्यातच सर्व काही आलं. अगदी डेडली बॉलर. आणि आजच्या मॅचमध्ये तर म्हणजे काय शब्दच नाहीये, शब्दच अपुरे आहे. फक्त 15 रन देत 4 विकेट घेणं, इकॉनॉमी अगदी 4 पेक्षा कमी ठेवणं T20 मध्ये असा बॉलर असणं भारताची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. कारण की हा पूर्ण बॅट्समन डॉमिनेटिंग खेळ झालेला आहे. अशा याच्यात एखादा बॉलर स्वतः हुकमी एक्का म्हणून दिसत असेल तर नक्कीच एक जबरदस्त अशी कामगिरी बुमराची असेल. आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी अजूनही आहे, आपण त्यांच्यासोबत सुद्धा जाणून घ्या. आपण काही लोक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया देशील तू आजच्या मॅच बद्दल? खूप सुंदर मॅच झालेली आहे आणि म्हणजे पहिलेपासून सुरुवातीपासून असं वाटत होतं की इंडिया जिंकेल आणि खूप आनंद झालेला आहे मला. आज सकाळपासून तू मॅचची प्रतीक्षा करत होता आणि जिंकलो आहे आपण अखेर. खूप छान वाटत आहे आणि माझं पहिल्यापासून असं मत होतं की आपण जिंकू तर बुमरामुळे आणि त्यांनीच करून दाखवलं. म्हणजे बुमरा निर्णायक ठरला. आज कोणाची खेळी आवडली तुला? अभिषेक शर्माची बॅटिंग आज त्यांनी जमवली भाई. आज बॅटिंग जमवली त्यांनी आपली.
ते हे नागपुरी शैलीतलं अगदी उत्तर आहे. जमोली भाई, आज अभिषेक शर्मानी काय भावना आजच्या मॅच बद्दल? सारख्याच भावना आहे माझ्या त्याच्यासारख्या. काय म्हणजे कोणाची खेळ आवडली तुला? अभिषेकचीच आवडली. संजू पण जबरदस्त खेळत होता. संजू सॅमसननी पण हाफ सेंचुरी मारली होती. अभिषेक शर्माने मारली 3 बॅक टू बॅक सेंचुरीज. चांगलं वाटलं. काय तुझ्या काय प्रतिक्रिया? मला तर फक्त बुमरा देवता आहे तो आपला. मला तर बुमराची बॉलिंग खूप आवडली. प्रत्यक्षात त्यांनी खूप साऱ्या विकेट घेतल्या. तर आपण बघू शकतो या क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया आहे. बुमरा असो किंवा इतर कोणतेही प्लेयर्स असो. अमर, मला आणखी एका बाबतीत त्यांच्याकडून ऐकायला आवडेल. जेव्हा न्यूझीलंडची बॅटिंग सुरू झालेली होती तेव्हा पहिल्या ओव्हरमध्येच मी चुकत नसेल तर जवळपास 24 रन न्यूझीलंडने काढलेले होते. त्याच्यामुळे तेव्हा थोडी धाकधूक वाढलेली होती. नाही, पहिल्या ओव्हरमध्ये 24 रन नव्हते निघाले, पण टीम सायफर्ड आणि हे दोघं जण अतिशय धोकादायक होते. ॲलेन नावाचा जो प्लेअर आहे ते अतिशय धोकादायक होते. ॲलेनचा कॅच सुटलेला होता, त्यामुळे थोडी धाकधूक वाढलेली होती. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला आठवत असेल ॲलेनचा कॅच सुटला होता तेव्हा धाकधूक वाढली होती. हो, तेव्हा म्हणजे पहिले वाटलं की चांगल्या ॲलेनची विकेट जाईल, पण जेव्हा सुटली त्याच्यानंतर थोडं अजून मॅच इंटेन्स झालं. काय भावना आहे तुझ्या? म्हणजे सुरुवातीपासून टेन्शन होतं, विश्वास होता भारतीय संघावर की जिंकेल, की ॲलेनची कॅच सोडल्यावर थोडी धाकधूक नाही, वाढली? जिंकेलच भारत हे विश्वास होता स्टार्टिंग पासूनच की भारत जिंकूनच जाईल. काय आजच्या न्यूझीलंडची बॅटिंगला ज्या पद्धतीने भारतीय बॉलर्सनी डॉमिनेट केलेलं आहे, म्हणजे बॅट्समननी डॉमिनेट केलं पण बॉलर्सनी डॉमिनेट केलं. माझं तर काही म्हणणं नाही. इंडिया इज उत्तम, व्हेरी बेस्ट. तुझी काय प्रतिक्रिया? खरंच, पण जेव्हा ती कॅच सुटली होती तेव्हा असं वाटलं होतं की मॅच खूप धोक्यात गेला आहे, पण नंतर आपल्या बॉलर्सनी कमबॅक करून घेतलं. आज त्यांच्यावरती प्रेशर खूप जमवून ठेवला होता बॉलरनी. जास्ती रन नाही निघू देत होते आज. तर बॅट्समन असो किंवा बॉलर, भारतीय संघ पूर्णपणे डॉमिनेट या मॅचवर राहिलेला आहे. अगदी पहिले फलंदाजांनी उत्तुंग असा स्कोअर उभारला आणि त्यानंतर बॉलर्सनी तर अफलातून कामगिरी करत अगदी मोठा असा आणि दणदणीत असा विजय मिळवून दिला. बरोबर, आणि त्याचा जल्लोष, त्याचं सेलिब्रेशन हे देशभरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींचं देखील ट्विट आलं. राहुल गांधींनी देखील ट्विट केलेलं आहे. या विजयासंदर्भात भारतीय संघाचं त्यांनी कौतुक केलंय. देशाला आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक क्षण दिला असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. पण ट्विट बघूयात राहुल गांधींचं. पुन्हा एकदा चॅम्पियन मेन इन ब्ल्यूचा शानदार विजय. यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहनं संपूर्ण स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल असं राहुल गांधी म्हणाले. घरच्या मैदानावर ट्रॉफी राखल्याबद्दल आणि देशाला आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन असं राहुल गांधी यांनी म्हटलंय आणि भारतीय संघाचं कौतुक देखील केलं आहे. विशेष म्हणजे बुमराहचं त्यांनी नाव घेतलेलं आहे.